मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री सुख महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद चौथा, अध्याय 17वा। पृथ्वीचे पृथ्वीवर रागवणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती। मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा बंदीजनांनी महाराज पृथ्वीच्या गुणांचे आणि कर्माचे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली, तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांचा आदर सत्कार करून व त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केले। त्यांनी ब्राह्मणादी चारी वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, नगरवासी, देशवासी, भिन्न भिन्न व्यावसायिक तसेच आज्ञेचे पालन करणाऱ्या इतरांचा सुद्धा सत्कार केला। विदुराने विचारले, पृथ्वी तर अनेक रूपे धारण करू शकते, तिने गायीचेच रूप का धारण केले? आणि जेव्हा महाराज पृथूंनी तिचे दोहन केले तेव्हा वासरू कोण बनले आणि दोहनाचे पात्र कोणते होते? पृथ्वी स्वभावतःच उंच सखल होती, तिला त्यांनी सपाट कसे केले आणि इंद्राने त्यांचा यज्ञाचा घोडा का पळवून नेला? ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ भगवान सनतकुमारांकडून ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घेऊन त्या राजर्षींना कोणती गती प्राप्त झाली? सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांनी पृथुरूपाने अवतार घेतला होता, म्हणून पुण्यकीर्ती श्रीहरींचे त्या पृथु अवताराशी संबंधित जे काही आणखी पवित्र चरित्र असेल ते सर्व आपण मला सांगावे। मी आपला आणि श्रीकृष्णांचा प्रेमी भक्त आहे। सूत म्हणतात, जेव्हा विदुराने भगवान वासुदेवांची कथा सांगण्यासाठी अशी प्रेरणा दिली तेव्हा मैत्रेय प्रसन्न चित्ताने त्यांची प्रशंसा करीत सांगू लागले। मैत्रेय म्हणतात, विदुरा, ब्राह्मणांनी महाराज पृथूंना राज्याभिषेक करून त्यांना प्रजेचे रक्षक म्हणून जाहीर केले। त्या दिवसात पृथ्वी अन्नहीन झाली होती, म्हणून भुकेमुळे प्रजेची शरीरे अगदी सुकून किडकिडीत झाली होती। ती प्रजा आपले स्वामी पृथू यांच्याजवळ येऊन म्हणाली, राजन, ज्याप्रमाणे झाडाच्या डोलीत दगदगणाऱ्या आगीमुळे ते झाड जळून जाते, त्याचप्रमाणे आम्ही पोटात उसळलेल्या भुकेच्या आगीमुळे जळू लागलो आहोत। आपण शरणागताचे रक्षण करणारे आहात आणि आपल्यालाच आमचे अन्नदाते प्रभू म्हणून नेमले आहे, म्हणून आम्ही आज आपल्याला शरण आलो आहोत। आपण सर्वांचे रक्षण करणारे आहात, आपणच आमची उपजीविका चालवणारे स्वामी आहात, म्हणून राजराजेश्वरा, आम्हा क्षुधा पीडितांना अन्न देण्याची आपण ताबडतोब व्यवस्था करावी, नाहीतर अन्न मिळण्यापूर्वीच आमचा अंत होईल। मैत्रेय म्हणतात, हे कुरुवर, प्रजेचा करुण आक्रोश ऐकून महाराज पृथ्वीजवळ वेळपर्यंत विचार करीत राहिले। शेवटी त्यांना अन्नाचा अभाव होण्याचे कारण समजले। पृथ्वीने स्वतःच अन्न आणि औषधी वनस्पती आपल्यात लपवून ठेवल्या आहेत असा आपल्या बुद्धीने निश्चय करून त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि त्रिपुर विनाशक भगवान शंकरांप्रमाणे अत्यंत क्रुद्ध होऊन पृथ्वीला लक्ष्य करून धनुष्याला बाण जोडला। त्यांनी हातात शस्त्र घेतलेले पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि जसे व्याधाने पाठलाग केल्यावर हरिण धावते त्याप्रमाणे ते घाबरून गायीचे रूप घेऊन पळू लागले। हे पाहून पृथ्वीचे डोळे रागाने लाल झाले। पृथ्वी जेथे जेथे गेली तेथे तेथे धनुष्यावर बाण चढवून त्यांनी तिचा पाठलाग केला। दिशा, उपदिशा, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जेथे जेथे ती धावत जाऊ लागली तेथे तेथे महाराज पृथू शस्त्र घेऊन आपल्या मागे येत आहेत असे तिला दिसले। ज्याप्रमाणे मनुष्याला मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही, त्याप्रमाणे तिला त्रैलोक्यात वेनपुत्र पृथूपासून वाचवणारा कोणीही भेटला नाही। तेव्हा ती अत्यंत भयभीत झाली आणि दुःखी अंतःकरणाने मागे फिरली आणि महाभाग पृथूला म्हणू लागली, धर्म जाणणाऱ्या शरणागत वत्सल राजन, आपण सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यात तत्पर आहात, आपण माझेही रक्षण करावे। मी अत्यंत दीन आणि निरपराध आहे, आपण मला का मारू इच्छिता? शिवाय आपण धर्म जाणणारे आहात, मग माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण कसा करू शकाल? स्त्रियांनी काही अपराध केला तरी साधारण जीव सुद्धा त्यांच्यावर हात उचलित नाही, असे असता आपल्यासारखा करुणामय आणि दीनवत्सल असे कसे करील? मी एखाद्या बळकट नावेसारखी आहे, सर्व जग माझ्या आधारावरच स्थिर आहे।
माझा विनाश करून आपण स्वतःला आणि आपल्या प्रजेला पाण्यावर कसे ठेवू शकाल? पृथू म्हणाले, पृथ्वी, तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारी आहेस. तू यज्ञामध्ये विर्भाग तर घेतेस, परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला अन्न देत नाहीस. म्हणून आज मी तुला मारणार. तू दररोज हिरवेगार गवत खातेस आणि आपल्या स्तनातून दूध मात्र देत नाहीस. असा दुष्टपणा करीत असल्यामुळे तुला दंड देणे हे अनुचित मानता येणार नाही. तू मूर्खपणाने पूर्वी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या अन्न इत्यादींच्या बीजांना आपल्यामध्ये दडवून ठेवले आहेस आणि आताही माझी पर्वा न करता ते आपल्या पोटातून बाहेर काढत नाहीस. आता मी माझ्या बाणांनी तुला छिन्नविच्छिन्न करून तुझ्या चरबीने भुकेने व्याकुळ झालेल्या दुःखी प्रजाजनांचा करुण आक्रोश शांत करीन. जो दुष्ट आपलेच पोषण करणारा आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्दय असेल, मग तो पुरुष, स्त्री किंवा नपुसंक कोणीही असो, त्याला राजाने मारणे अयोग्य नाही. तू मोठी गर्विष्ठ आणि मदोन्मत्त आहेस. यावेळी मायेनेच हे तू गायीचे रूप धारण केले आहेस. मी बाणांनी तुझे तुकडे तुकडे करून आपल्या योगबलाने प्रजेला धारण करीन. यावेळी महाराज पृथूंनी काळाप्रमाणे क्रुद्ध रूप धारण केले होते. त्यांचे हे शब्द ऐकून पृथ्वीचा थरकाप झाला आणि अत्यंत नम्रतेने हात जोडून ती म्हणाली. पृथ्वी म्हणाली, आपण साक्षात परमपुरुष आहात आणि आपल्या मायेने अनेक प्रकारची शरीरे धारण करून गुणमय असल्याचे भासविता. वास्तविक आत्मानुभवाचा द्वारा आपण अधिभूत अध्यात्म आणि अधिदैवासंबंधी अभिमान आणि त्यातून उत्पन्न झालेल्या राग द्वेषादिकांपासून अलिप्त आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण विश्वाचे निर्माते आहात. आपणच ही त्रिगुणात्मक सृष्टी रचली आहे आणि मला सर्व जीवांचे आश्रयस्थान बनविले आहे. आपण सर्वथा स्वतंत्र आहात. प्रभो, आपणच जर शस्त्र घेऊन मला मारण्यासाठी सज्ज झालात, तर मी आणखी कोणाला शरण जाऊ? कल्पाच्या आरंभी आपणच आपल्या आश्रयाने राहणाऱ्या अनिर्वचनीय मायेने या चराचर जगाची उत्पत्ती केली होती आणि त्या मायेच्या योगानेच आपण हिचे पालन करण्यासाठी तयार झाला आहात. आपण धर्मपरायण आहात. असे असता गायीचे रूप धारण केलेल्या मला कसे मारू इच्छिता? आपण एक असूनही मायेमुळे अनेक रूप आहात असे वाटते. आपण स्वतः ब्रह्मदेवाला उत्पन्न करून त्याच्याकडून विश्वाची निर्मिती केली आहे. आपण साक्षात सर्वेश्वर आहात. जितेंद्रिय नसलेले लोक आपल्या लीला कसे जाणू शकतील? त्यांची बुद्धी आपल्याला न समजणाऱ्या मायेने मूढ झाली आहे. आपणच पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांच्या अधिष्ठातील देवता, बुद्धी आणि अहंकार रूप आपल्या शक्तीच्या द्वारा क्रमशः जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करीत आहात. वेगवेगळ्या कार्यासाठी वेळोवेळी आपल्या शक्तीचा आविर्भाव, तिरोभाव होतो. आपण साक्षात परमपुरुष आणि जगतविधाते आहात. आपणास माझा नमस्कार असो. हे अजन्मा प्रभू, आपणच रचलेले पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण रूप जग ठेवण्यासाठी आदिवराह रूप होऊन मला रसातळातून पाण्याच्या बाहेर काढले होते. अशा प्रकारे एक वेळ माझा उद्धार करून आपण धराधर हे नाव मिळवले होते. आज तेच आपण वीरमूर्ती पाण्यावर नावेप्रमाणे स्थिर राहून माझ्याच आश्रयाने राहणाऱ्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी तीक्ष्ण धार असलेले बाण घेऊन दूध न देण्याच्या माझ्या अपराधासाठी मला मारू इच्छिता. या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करणाऱ्या आपल्या मायेने माझ्यासारख्या साधारण जीवांचे चित्त भ्रमित होते. असे लोक आपल्या भक्तांच्या लीलांचा सुद्धा आशय समजू शकत नाहीत. तर मग आपल्या एखाद्या क्रियेचा उद्देश समजला नाही तर त्यात आश्चर्य कसले? अशा आपल्या जितेंद्रिय भक्तांच्या यशाचा विस्तार करणाऱ्या आपल्या भक्तांना नमस्कार असो. अध्याय 17 समाप्त. स्कंद 4 अध्याय 18. पृथ्वीचे दोहन. मैत्रेय म्हणतात, विदुरा, यावेळी महाराज पृथूंचे ओठ रागाने थरथर कापत होते. त्यांची अशी स्तुती करून पृथ्वीने आपले हृदय विचारपूर्वक स्थिर केले आणि ती भीत त्यांना म्हणाली, प्रभो, आपण आपला राग शांत करावा आणि मी जी प्रार्थना करीत आहे ती लक्षपूर्वक ऐकावी. कारण बुद्धिमान पुरुष भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणांहून सार ग्रहण करतात.
तत्वज्ञानी मुनींनी या लोकात आणि परलोकात मनुष्यांचे कल्याण करण्यासाठी पुष्कळ उपाय शोधून काढले आणि ते उपयोगात आणले आहेत. त्या प्राचीन ऋषींनी सांगितलेले उपाय याही काळात जो पुरुष श्रद्धापूर्वक चांगल्या तऱ्हेने आचरणात आणतो तो सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो. परंतु जो अज्ञानी पुरुष त्यांचा अनादर करून आपल्या मनाने कल्पिलेल्या उपायांचा अवलंब करतो त्याचे केलेले सर्व उपाय वारंवार निष्फळ होतात. राजन, पूर्वी ब्रह्मदेवांनी जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते ते नियमावादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच खाऊन टाकतात असे मी पाहिले आहे. लोकरक्षक अशा राजे लोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले. म्हणूनच सर्व लोक चोरांप्रमाणे झाले आहेत. त्यामुळेच यज्ञासाठी लागणाऱ्या औषधी मी लपवून ठेवल्या आहेत. आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्ये निश्चितच जीर्ण झाली आहेत. पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढावी. हे वीर, जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असेल तर आपण मला योग्य असे वासरू, दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्याची व्यवस्था करा. मी त्या वासराला स्नेहाने पान्हा पाजून दुधाच्या रूपाने आपणा सर्वांना इच्छित वस्तू देईन. राजन, तुम्ही मला सपाट केले पाहिजे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सुद्धा माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी सगळीकडे टिकून राहील. माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही. हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल. पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथ्वीने स्वयंभुव मनुला वासरू बनवले आणि आपल्या हातावरच सर्व धान्याची धार काढली. पृथूप्रमाणेच इतर समजूतदार लोक सुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात. म्हणून त्यांनी पृथूने वश केलेल्या पृथ्वीकडून आपल्याला इच्छित वस्तू प्राप्त करून घेतल्या. हे विदुरा, ऋषींनी बृहस्पतींना वासरू बनवून वाणी, मन आणि श्रोतरूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले. देवतांनी इंद्राची वासरू म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत, मनोबल, इंद्रिय बल आणि शारीरिक बलरूप दुधाचे दोहन केले. दैत्य आणि दानवांनी असुरश्रेष्ठ प्रल्हादाला वासरू बनवून लोखंडी पात्रात मद्य आणि आसवरूप दुधाचे दोहन केले. गंधर्व आणि अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवून कमलरूप पात्रामध्ये संगीत, माधुर्य आणि सौंदर्यरूप दुधाचे दोहन केले. श्राद्धदेव पितृगणांनी अर्यमाला वासरू बनवले आणि मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक कव्यरूप दुधाचे दोहन केले. नंतर कपिल देवांना वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धांनी अणिमादी अष्टसिद्धी तसेच विद्याधरांनी आकाशगमन आदी विद्यांचे दोहन केले. किमपुरुष इत्यादी इतर मायावी योनींनी मयदानवाला वासरू बनवले आणि अंतर्धान पावणे, विचित्र रूप धारण करणे इत्यादी संकल्परूप मायेचे दुधरूपाने दोहन केले. अशा प्रकारे यक्ष, राक्षस, भूतपिशाचादी मांसाहार करणाऱ्यांनी भूतनाथ रुद्राला वासरू बनवून कमलरूप पात्रात रक्तरूप दुधाचे दोहन केले. बिनफण्याचे साप, फण्याचे साप, नाग आणि विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रात विषरूपी दुधाचे दोहन केले. पशूंनी बैलाला वासरू बनवून वनरूप पात्रामध्ये गवतरूप दुधाचे दोहन केले. मोठमोठ्या दाढा असणाऱ्या मांसभक्षी जीवांनी सिंहरूप वासराद्वारा आपल्या शरीररूप पात्रात कच्च्या मांसरूपी दुधाचे दोहन केले. तसेच पक्ष्यांनी गरुडाला वासरू बनवून किडे, पतंग असे हालचाल करणारे आणि फळे इत्यादी स्थिर पदार्थांचे दुधरूपाने दोहन केले. वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले आणि पर्वतांनी हिमालयरूप वासराच्या द्वारा आपल्या शिखररूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचे दोहन केले. पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथ्वीच्या अधीन होती. म्हणून तिच्यापासून सर्वांनी आपापल्या जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निरनिराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थांचे दुधाच्या रूपाने दोहन केले. कुरुश्रेष्ठ विदुरा,
अशा प्रकारे पृथ्वी इत्यादी सर्व अन्न ग्रहण करणाऱ्यांनी वेगवेगळी दोहन पात्रे आणि वासरांच्या द्वारे आपापले भिन्न भिन्न अन्नरूप दूध पृथ्वीपासून दोहून घेतले. यामुळे महाराज पृथ्वी इतके प्रसन्न झाले की सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्येच्या रूपाने स्वीकार केला. यानंतर राजाधिराज पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून हे बहुतेक भूमंडल सपाट केले. ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालनपोषण करण्याच्या व्यवस्थेत गुंतले होते. त्यांनी या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानांचे विभाग तयार केले. अनेक गावे, कसबे, नगरे, किल्ले, गौळवाडे, पशूंचे गोठे, छावण्या, खाणी, खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावे बसविली. ऋतूंच्या अगोदर या पृथ्वीतलावर नगरे, गावे इत्यादी विभाग नव्हते. सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडक इकडे तिकडे राहत होते. अध्याय 18 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक महान की जय. ओम बालकृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 4 अध्याय 19. पृथूंचे अश्वमेध यज्ञ. मैत्रेय म्हणतात, मनूंच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये जेथे सरस्वती नदी पूर्वाभिमुख होऊन वाहते तेथे राजा पृथूने 100 अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेतली. हे पाहून भगवान इंद्रांना वाटले की या यज्ञामुळे पृथू माझ्याहून वरचढ होईल, म्हणून त्यांना त्याचा यज्ञ महोत्सव सहन झाला नाही. महाराज पृथूंच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा, सर्व लोकपूज्य जगदीश्वर भगवान हरींनी यज्ञेश्वर रूपाने साक्षात दर्शन दिले. त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव, रुद्र तसेच आपापल्या अनुयायांसह लोकपालसुद्धा आले होते. त्यावेळी गंधर्व, मुनी आणि अप्सरा प्रभूंची कीर्ती गात होते. सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, यक्ष, सुनंद, नंद इत्यादी भगवंतांचे प्रमुख पार्षद आणि जे सदैव भगवंतांच्या सेवेसाठी उत्सुक असतात ते कपिल, नारद, दत्तात्रेय आणि सनकादिक योगेश्वरसुद्धा त्यांच्याबरोबर आले होते. हे भारता, त्या यज्ञात यज्ञसामुग्री देणाऱ्या भूमीने कामधेनुरूप होऊन यजमानाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणीत होत्या. तसेच जामपासून मध गळत होता असे मोठमोठे वृक्ष दूध, दही, अन्न, तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होते. समुद्र पुष्कळशा रत्नांच्या राशी, पर्वत भक्ष्य, भोज्य, चोष्य आणि लेह्य या 4 प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित संपूर्ण लोक निरनिराळे नजराणे समर्पण करीत होते. श्रीहरींनाच आपला प्रभू मानणाऱ्या पृथूंचा हा उत्कर्ष देवराज इंद्राला सहन झाला नाही, म्हणून त्याने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी महाराज पृथू शेवटच्या यज्ञाचे भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते तेव्हा इंद्राने ईर्षेने पेटून गुप्त रूपाने त्यांच्या यज्ञाचा घोडा पळवला. इंद्राने अधर्मामध्ये धर्माचा भ्रम उत्पन्न करणारा पाखंडी वेश धारण केला होता. या वेशात तो घोड्याला घेऊन मोठ्या वेगाने आकाशमार्गाने चालला होता. त्याच्याकडे भगवान अत्रींची दृष्टी गेली. त्यांच्या सांगण्यावरून महाराज पृथूंचा महारथी पुत्र इंद्राला मारण्यासाठी त्याच्या मागोमाग धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला, अरे थांब थांब. इंद्राच्या डोक्यावर जटा होत्या आणि शरीराला भस्म लावलेले होते. त्याचा असा वेश पाहून पृथुकुमार त्याला मूर्तिमंत धर्मच समजला, म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडला नाही. जेव्हा तो इंद्रावर वार न करताच परत आला तेव्हा अत्रींनी पुन्हा इंद्राला मारण्याची त्याला आज्ञा केली. वत्सा, या देवाधम इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणले आहे. तू याला ठार कर. अत्री मुनींनी असे सांगताच पृथुकुमाराला अतिशय क्रोध आला. इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चालला होता. त्यावेळी जटायूने रावणाचा पाठलाग करावा तसा पृथुकुमार इंद्रामागोमाग धावला. ते पाहून इंद्राने आपला वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्धान पावला आणि तो वीर आपला यज्ञपशु घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. हे विदुरा, त्याचा हा अद्भुत पराक्रम पाहून महर्षींनी नाव विजिताश्व असे ठेवले. यज्ञपशूला यूप आणि चशाल यांना बांधले होते.
शक्तिशाली इंद्राने घोर अंधार पसरविला आणि त्यात लपून तो पुन्हा त्या घोड्याला त्याच्या सोन्याच्या साखळीसह घेऊन गेला. अत्रि मुनींनी पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याचे पृथुकुमाराला दाखवले, परंतु त्याच्याजवळ कपाल आणि खड्वांग पाहून पृथुकुमाराने त्याला अडविले नाही. आता अत्रींनी राजकुमाराला पुन्हा प्रोत्साहित केले. तेव्हा त्याने रागाने इंद्रावर सोडण्यासाठी धनुष्याला बाण जोडला. ते पाहताच इंद्राने तो वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्धान पावला. वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. तेव्हापासून इंद्राचा तो निंद्य वेश अज्ञानी लोकांनी ग्रहण केला. घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपे धारण केली होती ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले. येथे खंड शब्द चिन्हाचा निर्देश करणारा आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी यज्ञपशूला चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते त्या नग्न राहणे, रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये माणसांची बुद्धी बहुतेक आसक्त होते आणि त्यांच्या चतुर युक्तिवादाने वास्तविक हे धर्माभास असूनही लोक भ्रमाने त्यांना धर्म समजून यामध्ये आसक्त होतात. इंद्राच्या या वाकड्या चालीचा अंदाज आल्यावर परमपराक्रमी महाराज पृथूंना फार क्रोध आला. त्यांनी आपले धनुष्य घेऊन त्यावर बाण चढविला. त्यावेळी ते क्रोधावेशात असल्याने त्याच्याकडे पाहवत नव्हते. जेव्हा ऋत्विजांनी पाहिले की असह्य पराक्रमी महाराज पृथू इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहेत, तेव्हा त्यांना थांबवीत ते म्हणाले, राजन, आपण मोठे बुद्धिमान आहात. यज्ञदीक्षा घेतल्यावर शास्त्रविहित यज्ञपशूखेरीज अन्य कोणाचा वध करणे योग्य नव्हे. या यज्ञकार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रू इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निस्तेज झाला आहे. आम्ही अमोघ आवाहन मंत्रांनी त्याला येथून बोलावून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे अग्नीत हवन करतो. विदुरा, यजमानांशी असा विचारविनिमय करून त्याच्या ऋत्विजांनी क्रोधाने इंद्राला आवाहन केले. ते स्त्रुवेतून त्याची आहुती टाकणार एवढ्यात ब्रह्मदेवांनी तेथे येऊन त्यांना अडविले. ते म्हणाले, तुम्ही इंद्राचा वध करता कामा नये, कारण हा इंद्र भगवंतांची यज्ञ नावाची मूर्ती आहे. तुम्ही यज्ञ करून ज्या देवतांची आराधना करत आहात ते इंद्राचेच अंग आहेत आणि त्यालाच तुम्ही यज्ञाने मारू इच्छिता. पृथूच्या या यज्ञानुष्ठानात विघ्न आणण्यासाठी इंद्रानेही जी पाखंडी रूपे घेतली ती धर्माचे उच्चाटन करणारी आहेत. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. त्याला आता आणखी विरोध करू नका, नाहीतर तो अधिकच पाखंड मार्गाचा विचार करील. पृथूचे 99 यज्ञ राहू द्यात, तेवढ्यानेच त्याची कीर्ती इंद्राहून अधिक वाढेल. नंतर राजर्षी पृथूला ते म्हणाले, राजा, तू मोक्षधर्म जाणणारा आहेस, म्हणून आता तुला या यज्ञाच्या विधीपूर्वक अनुष्ठानांची आवश्यकता नाही. तुझे कल्याण असो. तू आणि इंद्र हे दोघेही पवित्र कीर्ती भगवान श्रीहरींचे शरीर आहात, म्हणून आपलेच स्वरूप असणाऱ्या इंद्रावर तू रागवू नकोस. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही, म्हणून तू चिंता करू नकोस. माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर. असे पहा की जो मनुष्य विधात्याने बिघडवलेले काम सुधारण्यासंबंधी विचार करतो त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते व तो भयंकर मोहरूप अंधारात पडतो. हा यज्ञ आता बंद कर. या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे, कारण देव मोठे हट्टी असतात. जरा पहा तर तो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करत होता. त्यानेच रचलेल्या या आकर्षक पाखंडाकडे सर्व जनता आकर्षक होऊ लागली आहे. हे वेनपुत्रा, आपण साक्षात विष्णूंचे अंश आहात. वेनाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला होता, म्हणून कालानुसार धर्माचे रक्षण करण्यासाठीच आपण या शरीरातून अवतार घेतला आहे. म्हणून प्रजेचे पालन करते पृथू महाराज, आपण या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगु इत्यादी विश्वनिर्मात्या मुनीश्वरांचा संकल्प पूर्ण करावा. ही प्रचंड नास्तिक मतरूप इंद्राची माया अधर्माची जननी आहे, म्हणून ही नष्ट करून टाका. मैत्रेय म्हणतात, लोकगुरु भगवान ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे समजवल्यावर पृथूंनी यज्ञाचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्रीही केली.
यानंतर अवभृत स्नान केलेल्या पृथूंना त्यांच्या यज्ञांनी तृप्त होऊन देवांनी इच्छित वर दिले. हे विदुरा, आदिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना दक्षिणा दिली. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांच्या सत्कर्माने संतुष्ट होऊन त्यांना सफल होणारे आशीर्वाद दिले. ते म्हणाले, महाबाहो, आपण ज्यांना आमंत्रण दिले ते पितर, देव, ऋषी आणि मनुष्य सर्वच आले होते. या सर्वांचा आपण दान मान देऊन सत्कार केला. अध्याय 19 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिये नमः, हरिये नमः, हरिये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान की जय. स्कंद 4 अध्याय 20. महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्री विष्णूंचा प्रादुर्भाव. मैत्रेय म्हणतात, पृथूंच्या 99 यज्ञांनी यज्ञभोक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंना सुद्धा फार आनंद झाला. इंद्रासह तेथे येऊन ते त्याला म्हणाले. भगवान म्हणाले, राजन, इंद्राने तुझ्या 100 अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले. आता तो तुझी क्षमा मागत आहे. तू त्याला क्षमा कर. हे राजा, जे थोर पुरुष, साधू आणि सद्बुद्धी संपन्न असतात ते दुसऱ्या जीवांचा द्रोह करत नाहीत, कारण ते शरीर म्हणजे आत्मा नव्हे. जर तुझ्यासारखे लोक सुद्धा देवमायेने मोहित झाले तर समजावे की पुष्कळ दिवसपर्यंत ज्ञानीजनांच्या केलेल्या सेवेच्या मोबदल्यात केवळ श्रमच पदरी पडले. म्हणून ज्ञानी पुरुष या शरीराला अविद्या, वासना आणि कर्माचाच पुतळा समजून यामध्ये आसक्त होत नाही. अशा प्रकारे जो या शरीरातच आसक्त नाही तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर, पुत्र, धन यामध्ये कशी ममता ठेवील. हा आत्मा एक शुद्ध, स्वयंप्रकाश, निर्गुण, 3 गुणांचे आश्रयस्थान, सर्व व्यापक, माया आवरण शून्य, सर्वांचा साक्षी तसेच दुसऱ्या आत्म्याने रहित आहे. म्हणून शरीरापासून भिन्न आहे. जो पुरुष या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो, तो प्रकृतीशी संबंध ठेवून सुद्धा तिच्या गुणांनी लिप्त होत नाही, कारण तो मज परमात्म्यामध्ये स्थित असतो. राजन, जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रम धर्माच्या द्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते. चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहत नाही आणि त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हा तो माझ्या समतारूप स्थितीला प्राप्त होतो. हीच परमशांती, ब्रह्म किंवा कैवल्य होय. शरीर, ज्ञान, क्रिया आणि मनाचा साक्षी असून सुद्धा कटुस्थ आत्मा त्यामध्ये गुंतत नाही, तो तटस्थ असतो. हे जो जाणतो तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. जन्म मरण रूप फेरा पंचमहाभूते, इंद्रिये, इंद्रियाभिमानी देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिलाप असलेल्या लिंग शरीराला असतो. सर्वसाक्षी आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही. माझ्यामध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्ष शोकांच्या अधीन होत नाहीत. म्हणून हे वीरवरा, उत्तम, मध्यम आणि अधम पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुखदुःख हे एकसारखे समज. तसेच मन आणि इंद्रिये यांच्यावर विजय मिळवून माझ्या इच्छेनेच तुला जोडल्या गेलेल्या मंत्री व सेवकांच्या साहाय्याने सर्व लोकांचे रक्षण कर. प्रजेचे पालन करण्यातच राजाचे कल्याण आहे. यामुळे त्याला परलोकात प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग पुण्य मिळतो. या विरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करत नाही परंतु त्यांच्याकडून कर मात्र वसूल करतो, त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रजेच्या पापात भागीदार व्हावे लागते. असा विचार करून तू श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्व परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचे मुख्यतः आचरण करावे आणि कुठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे. त्यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करील आणि थोड्याच दिवसात तुला घर बसल्या सनकादिक सिद्धांचे दर्शन होईल. राजन, तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने मला वश करून घेतले आहे, म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे. यज्ञ, तप किंवा योगाच्या द्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही.
ज्यांच्या चित्तामध्ये समता आहे त्यांच्याच हृदयात मी राहतो. मैत्रेय म्हणतात, सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असे म्हटल्यावर जगद्विजयी पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली. देवराज इंद्र आपल्या कर्माने लज्जित होऊन त्याच्या चरणांवर लोटांगण घालणार होता. तेवढ्यात राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्याच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकला. नंतर पृथूने विश्वात्मा भक्तवत्सल भगवंतांचे पूजन केले आणि क्षणोक्षणी उचंबळणाऱ्या भक्तिभावात निमग्न होऊन प्रभूंचे चरण धरले. श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते, परंतु पृथ्वीविषयींच्या वात्सल्य भावाने त्यांना तेथेच थांबवले. ते आपल्या कमलदलाप्रमाणे असणाऱ्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहतच राहिले. तेथून त्यांचा पाय निघेना. आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंताचे दर्शन घेऊ शकत नव्हता. इतकेच काय, पण कंठ सद्गतीत झाल्या कारणाने काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्याने त्यांना मनाने आलिंगन देऊन हृदयात घट्ट पकडून ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथूला झाला होता. त्यांनी आपला हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता. पृथू डोळ्यातील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहत बोलू लागला. पृथू म्हणाला, मोक्षपती प्रभो, आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात, पण बुद्धिमान मनुष्य देहाभिमानाने भोगण्यायोग्य विषय आपल्याकडे कसे मागेल? ते तर नरकातील जीवांनाही मिळतात. म्हणून हे तुच्छ विषय मी आपणाकडे मागत नाही. हे नाथ, जे महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही, अशा मोक्षपदाची मला इच्छा नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे की मला 10,000 कान द्या. हे पुण्यकीर्ती प्रभो, आपले चरणकमल मकरंदरूपी अमृत कण घेऊन महापुरुषांच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या तत्वाचे विस्मरण झालेल्या आमच्यासारख्या अभाग्यांना तो पुन्हा तत्वज्ञान करून देतो. म्हणून मला दुसरा कोणताही वर नको. हे उत्तम कीर्तिमान प्रभो, सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैववशात एक वेळ ऐकून एकदा पशुबुद्धीचा पुरुष भले तृप्त हो, पण गुणग्राही ते कसे विसरू शकेल? सर्व प्रकारच्या पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी स्वतः लक्ष्मी सुद्धा आपले सुयश ऐकू इच्छिते. आता लक्ष्मीप्रमाणे मी सुद्धा अत्यंत उत्सुकतेने सर्व गुणधाम आपणा पुरुषोत्तमाची सेवाच करू इच्छितो. परंतु असे होऊ नये की एकाच पतीची सेवा करण्यास स्पर्धा लागून आपल्या चरणांशीच मन एकाग्र करण्याने आम्हा दोघांमध्ये कलह निर्माण होईल. जगदीश्वरा, जगज्जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध असण्याची शक्यता तर आहेच, कारण आपल्या ज्या सेवा कार्यात तिला प्रेम वाटते त्यासाठीच मी सुद्धा उत्सुक आहे. परंतु आपण दिनांवर दया करणारे आहात, त्यांची तुच्छ कर्मे सुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहता. म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझीच बाजू घ्याल. आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण असता. आपल्याला लक्ष्मीशी तरी काय देणे घेणे आहे? मायेचे कार्य, अहंकार इत्यादीच्या आपल्यामध्ये सर्वथैव अभाव आहे. म्हणूनच निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात. भगवन, आपल्या चरणकमलांचे निरंतर चिंतन करणे याखेरीज सत्पुरुषांचे अन्य कोणतेही प्रयोजन आहे असे मला वाटत नाही. मी सुद्धा कोणतीही इच्छा मनात न ठेवता आपले भजन करीत आहे. आपण मला म्हणालात की वर माग. मला तर आपले हे बोलणे संसारातील मोहात पाडण्यासारखेच वाटते. एवढेच काय, आपल्या वेदरूप वाणीने सुद्धा जगाला बांधून ठेवले आहे. जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते तर मोहवश होऊन त्यांनी सकाम कर्म का केले असते? प्रभो, आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विन्मुख होऊन अज्ञानवश स्त्री पुरुष पुत्रादिकांची इच्छा करतो. असे असतानाही जसे पिता पुत्राने प्रार्थना न करताही स्वतःहून पुत्राचे कल्याण करतो, त्याप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमच्या हितासाठी स्वतःच प्रयत्न करावा. मैत्रेय म्हणतात, आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यानंतर सर्वसाक्षी श्रीहरी त्याला म्हणाले, राजन, तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो.
ही मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त माझ्या ठिकाणी जडले आहे. असे झाले की तो मनुष्य तरुण जाण्यास कठीण अशीही माझी माया पार करून जातो की जिला सोडणे किंवा जिच्या बंधनातून सुटणे अत्यंत कठीण आहे. तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर. हे राजा, जो मनुष्य माझ्या आज्ञेचे पालन करतो त्याचे सर्व ठिकाणी कल्याण होते. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे भगवंतांनी राजर्षी पृथ्वीच्या सारयुक्त गूढ वचनांचा आदर केला. नंतर पृथ्वीने त्यांची पूजा केल्यावर प्रभू त्याच्यावर कृपा करून जाण्यास निघाले. महाराज पृथ्वीने तेथे जे देव, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्षद आले होते, त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले. नंतर ते सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले. भगवान अच्युत सुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले. नंतर अव्यक्त स्वरूप असूनही आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवादिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथू सुद्धा आपल्या राजधानीकडे गेला. अध्याय 20 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.